झाल्यामुळे भगवंताला तिच्या गर्भात जातात. भगवान म्हणाले उत्तरे मातृत्व दे. मातृत्व दिलं. भगवान उत्तरेच्या गर्भामध्ये गेले आणि परीक्षितीला दर्शन दिलं. आपल्यावर संकट आलेलं असताना सामर्थ्य संपन्न व्यक्ती जवळ असल्या तरी भगवंताशिवाय अन्याचा आश्रय करू नये अशा वृत्तीची माता परीक्षितीला लाभली. म्हणून परीक्षिती श्रवणाचा अधिकारी. विचार करा, श्रवणाचा अधिकार येण्याकरता परंपरा कळावी लागते आणि ती परंपरा कळण्याकरता या 13 अध्यायामध्ये ही चरित्र भागवतांनी व्यक्त केली. सुंदर विचार आहे. मी ही 4 चरित्र सांगितली. तुकोबारांनी एका अभंगामध्ये आणली. तुकोबारांच्या एकाच अभंगामध्ये ही 4 चरित्र तुकोबारांनी भक्तीचं स्वरूप म्हणून आणली. काय तुकोबारांची रचना असेल? अभंग सर्वांच्या परिचयाचा. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची द्रौपदी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान सुभद्रा, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगण्याचे फळ संचिताचे कुंती, आणि तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी उत्तरा. या 4 भूमिका ज्या परीक्षितीच्या जीवनात आहेत तो परीक्षिती भागवताच्या श्रवणाचा अधिकारी. भागवताच्या श्रवणाचा अधिकार तिथे आहे आणि हा अधिकार कळावा याच्याकरता प्रथम स्कंध पूर्ण होतो, द्वितीय स्कंधाला प्रारंभ होतो. भागवताचा द्वितीय स्कंध हा साधना स्कंध म्हणून आपल्या समोर येतो. हा दुसरा स्कंध एक विलक्षण स्कंध आहे. या स्कंधामध्ये विस्तार फार करणार नाही, पण या दुसऱ्या स्कंधाला साधन स्कंध असं म्हणतात. आणि हा जो साधन स्कंध आहे या साधन स्कंधामध्ये खऱ्या अर्थाने भागवताच्या विचाराला प्रारंभ होतो. वर्यामेशते प्रश्नः कुतो लोकहितं नृप, आत्मविद सम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यत्परः. दुसरा स्कंध सुरू होतो. या दुसऱ्या स्कंधाचे एकूण 10 अध्याय. या 10 अध्यायामध्ये जरी साधना म्हणून सांगितलेली असली, साधना स्कंध असला तरी सुद्धा या 10 अध्यायाचे 3 विभाग आहेत. पहिले 2 अध्याय, नंतरचे 2 अध्याय आणि त्याच्या नंतर उरलेले 6 अध्याय. आम्हाला साधना करायची असेल तर 3 गोष्टी लागतात. पहिली लागते मनाची एकाग्रता, साधन होतं. त्यानंतर लागते ती हृदयाची निर्मलता, अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे तर साधनेचा परिणाम होतो. आणि त्यानंतर लागतं जर आम्हाला श्रवण करायचं असेल तर त्या श्रवणाच्या मननाकरता अनुकूल असणारं वातावरण. या 3 गोष्टी लागतात. पहिल्या 2 अध्यायामध्ये आम्हाला मनाची एकाग्रता सांगण्यात आली. नंतरच्या 2 अध्यायामध्ये अंतःकरणाची निर्मलता सांगण्यात आली आणि नंतरच्या 6 अध्यायामध्ये द्वितीय स्कंधाच्या आम्हाला श्रवण मननानुकूल वातावरणाच्या निर्मितीचा विचार सांगण्यात आला. या 6 अध्यायामध्ये जो विचार सांगण्यात आला त्याच्यातल्या पहिल्या 3 अध्यायामध्ये उत्पत्तीचा विचार सांगण्यात आला जो मननानुकूल आहे आणि नंतरच्या 3 अध्यायामध्ये उत्पत्ती बरोबर उपपत्तीचा विचार सांगण्यात आला जो मननानुकूल होणार आहे. अशा 2, 2 आणि 6 अशा मिळून 10 अध्यायामध्ये हा साधन स्कंध संपतो. काय साधन भागवतांनी सांगितलं? भागवतांनी आपल्याला श्रवण नावाचं साधन सांगितलं. श्रवण का करा? वेदांताचा विचार एका वाक्यात जर बोलून दाखवायचा झाला तर जी वस्तू साक्षात अपरोक्ष असते पण परोक्षवत असते, जे प्राप्त असूनही अप्राप्तवत असतं आणि जे इंद्रियाच्या, बुद्धीच्या, मनाच्या अतीत असतं, त्याच्या प्राप्तीचं एकच साधन असतं ते म्हणजे श्रवण. ऐका, श्रवणाचं महत्व कशात आहे? जे नित्य अपरोक्ष असूनही परोक्षवत आहे. परोक्ष नाही आहे, परोक्षवत आहे. काय आहे? परब्रह्म.
परमात्मा नित्य अपरोक्ष आहे. आता काय झालंय, अपरोक्ष परोक्ष या संकल्पनाच आम्ही उलट्या वापरतो. माणसं काय म्हणतात, माझ्या अपरोक्ष काय झालं कुणाला माहिती. अपरोक्ष शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष आणि परोक्ष शब्दाचा अर्थ आहे अप्रत्यक्ष. माझ्या अपरोक्षात काय झालं, अरे मग तू तिथंच होतास ना, मग काय झालं म्हणजे काय, माझ्या परोक्ष काय झालं मला माहिती नाही असं म्हणा. माझ्या अपरोक्ष म्हणू नये, दोष आहे हा. अपरोक्ष या शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष आणि परोक्ष शब्दाचा अर्थ आहे अप्रत्यक्ष. परमात्मा आम्हाला नित्य प्रत्यक्ष आहे, कायम आमच्या समोर आहे. का, कारण तो नाही असं स्थानच नाही ना. परमात्मा नाही असं ठिकाणच नाही. परमात्मा सर्वत्र व्यापून आहे. त्यामुळे सगळीकडे परमात्मा. कुठं नाही असं सांगत, कुठं नाही असं सांगत. जनीवनी अवघा देव, कुठं नाही परमात्मा सांगत. भरला घनदाट हरी दिसे, त्यामुळे बोलतात ना, घनदाट भरून राहिला. सुवर्णाचे मणी केले, सोनियाचे सुती गोविले, तैसे जगम्या धरिले सबाह्य अभ्यंतरी. 7वा अध्याय ज्ञानोबा बोलतात, विस्तार करणार नाही. परमात्मा सर्व कणाकणामध्ये जर व्यापून आहे तर परमात्मा नित्य प्रत्यक्ष आहे, आम्हाला नित्य अपरोक्ष आहे. पण अपरोक्ष असूनही परोक्षवत आहे, जणू काही आम्हाला दिसत नाही असं आहे. त्यामुळे ज्यांना परमात्मा स्वरूपाचा बोध झाला, ज्यांना परमात्म्याचं दर्शन झालं, ते असं कधीच म्हणत नाहीत की परमात्मा नव्यानं आम्हाला कळाला. ते म्हणतात परमात्मा इथंच होता, आम्हाला दिसला नव्हता. कारण प्रतिबंध अडवे येतात. याच्या करता काय करा, श्रवण करा. आत्मावार्य द्रष्टव्य, श्रोतव्यो मंतव्यो निधिध्यासितव्यो मैत्रेयी. काल आपण बोलून आलो, जे नित्य अपरोक्ष आहे पण परोक्षवत आहे, जे नित्य प्राप्त आहे. आत्मा नित्य प्राप्त आहे ना. माझ्या ठिकाणी आत्मा नाही, मग हे बोललास कशाच्या आधारावर, बोललास कशा. अहो काय सांगू, माझ्यामध्ये आत्माच नाही. मग तू कोण आहेस, प्रेत होईल. आत्मा नाही असं कसं होईल. अहो प्रेतातही जीव नाही, आत्मा आहेच की. ऐशी जडा जड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती 15व्या अध्यायात ज्ञानोबा बोलतात. सर्वस्यच अहं प्रविसन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव विद्यो वेदांत. आपण म्हणतो ना 15व्या अध्यायामध्ये, सर्वांच्या हृदय देशी मी अमुकार्यची बुद्धिस्फुरे हरनिशी ते वस्तुकामी. ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महांबरी चित्तवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो. ज्ञानोबा किती प्रमाणात योग्य आपल्या. परमात्मा आम्हाला नित्य प्राप्त आहे पण अप्राप्त वत आहे. परमात्मा इंद्रियाच्या कक्षेत बसत नाही, शब्दाच्या कक्षेत बसत नाही. अशब्दम अस्पर्शम अरूपम आपल्याला उपनिषद सांगतात. मग असा जर परमात्मा असेल तर अशा वस्तूच्या प्राप्ती करता, अशा वस्तूच्या जाणीवे करता एकच माध्यम असतं, त्याचं नाव आहे श्रवण. इंद्रियाने कळत नाही ना, श्रवण करा. समोर असूनही दिसत नाही ना, श्रवण करा. प्राप्त असूनही अप्राप्त वाटतो ना, श्रवण करा. शास्त्र योनित्वा ब्रह्मसूत्राचं सूत्र आहे. शास्त्राचं श्रवण करा. त्यामुळे कितीतरी पद्धतीने चिंतन करता. परमात्मा प्राप्तीचं एकमेव साधन आहे. मग त्याच्या करता काय लागतं, मनाची एकाग्रता लागते, निर्मल अंतःकरण लागतं, मनन करावं लागतं. मग याच्या करता 2 अध्याय ऐका, त्याच्याने आपल्या मनाची एकाग्रता साधेल. नंतरचे 2 अध्याय ऐका, त्याच्या करता अंतःकरण विशुद्ध होईल. त्याच्यानंतरचे 6 अध्याय ऐका, आपल्याला उत्पत्ती आणि उपपत्तीच्या आधाराने मनन करता येईल. मनन कशाचं असतं, उत्पत्तीचं करा, विश्वोत्पत्ती समजून घ्या आणि विश्वोत्पत्ती कशी झाली याचं मनन करा. सृष्टीच्या उत्पत्तीची प्रक्रिया समजून घेऊन युक्तीने जेव्हा आपल्याला शास्त्राचा अर्थ सिद्ध करता येतो तेव्हा त्याला मनन असं म्हटलं जातं. सृष्टीच्या उत्पत्तीची प्रक्रिया समजून घ्या आणि उदाहरणानं, दृष्टांतानं
आम्हाला शास्त्राने सांगितलेला अर्थ सिद्ध करता आला पाहिजे. माझ्या दृष्टांताने मला वाटलं हे मनन नाही, शास्त्राने जो अर्थ सांगितला तो सिद्ध करता आला तर ते मनन. असं मनन करण्याकरता नंतरचे 6 अध्याय 3-3 अध्यायाच्या रूपाने विचार करा. उत्पत्तीमध्ये विराट पुरुषाची उत्पत्ती सांगितली गेली आणि उपपत्ती करता काही सांगून युक्त श्रवण कंठ आहे त्याचा विचार केला. काल आपण बोलून आलो. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन्देनत्व भावना मनोदोषजयश्चैव कथायां निश्चलामती एवमादिकृतं चेत स्यात् तदा वै श्रवणे फलम्. आपण बोलून आलो. पण हे श्रवण करायचंय ना, मग कुणाचं करा? कारण श्रवण सोपी गोष्ट नाही आहे. श्रोतारोथ निरुप्यन्ते श्रीमद विष्णु कथाश्रयः अवरा प्रवराश्चेति श्रोतारोथ विविधो मतः. विष्णू पुराण बोलतं अवर आणि प्रवर अशा 2 पद्धतीचे श्रोते असतात. कशाचे श्रोते? श्रीमद विष्णू कथाश्रयः. श्रोतारोथ निरुप्यन्ते. आणि श्रोता काय आहे याचं निरूपण करून सांगतो. कुणाचा श्रोता? श्रीमद विष्णू कथेचा श्रोता. काय असतात श्रोते? अवरा प्रवराश्चेति श्रोतारोथ विविधो मतः. अवर श्रोता वेगळा, प्रवर श्रोता वेगळा. अवर श्रोता कनिष्ठ दर्जाचा आहे, प्रवर श्रोता श्रेष्ठ दर्जाचा आहे. अवर श्रोत्याचे 4 प्रकार, प्रवर श्रोत्याचे 4 प्रकार. आता श्रोत्यामध्ये फरक आहे. सगळं सांगत बसायला आपल्या जवळ वेळ नाही. कुणाचं ऐकावं? श्रोत्याने ऐकावं बरोबर, कुणाचं? त्याच्याकरता आपल्याला भागवताने सांगितलं सगळ्यांचं ऐकू नका. वक्ता कसा असला पाहिजे? विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरहा वक्ता कार्येति निस्पृह. असा वक्ता असावा. कसा नसावा? अनेक धर्म विभ्रांतः स्त्रैणः पाखंडवादिनः शुकशास्त्र कथोच्चारे त्याज्यास्ते यदि पंडितः. तो पंडित असला तरी त्याचा त्याग करा. जो धर्माच्या बाबतीत विभ्रांत आहे, स्त्रैण आहे, पाखंडी आहे, कशाची तरी आसक्ती ठेवून बोलतोय, भले तो शुकशास्त्र सांगणारा असला, भले तो भागवत सांगणारा पंडित असला तरी त्याच्यास्ते यदि पंडितः तरी त्याचा त्याग करा. अशा वक्त्याचं ऐकू नका. तो दृष्टांत कुशल असावा, त्याचा ऐका. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मान, साधूचे संगती तरुणोपाय त्यांचा ऐका. तुकोबरायांचा ऐका, समर्थांचा ऐका, गुरुबा काकांचा ऐका, जनाबाई काय सांगतात ते ऐका, भगवान शुकाचार्य काय बोलतात ते ऐका, नारदांचा ऐका. कुणाचंही ऐकत जाऊ नका. भागवत बोलतो कोणाचं ऐकावं, कुणाचं ऐकू नये. रामायणामध्ये महाभारतामध्ये एक समान श्लोक आला. रामायणातलाच महाभारतात नंतर आला. अध्यात्म रामायणात आहे. सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च सत्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा. असा माल्यवान राजा बोलतोय रामाला रामायणामध्ये, आणि इकडे संजय सांगतात धृतराष्ट्राला महाभारतामध्ये. सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः. राजा, आपल्याला गोड वाटेल असं सांगणारे खूप भेटतात, खूप भेटतात. त्यांचं ऐकू नये. आपल्याला गोड वाटेल, आपल्या तोंडावर गोड बोलतील, कौतुक करतील. तुम्ही किती छान, तुमचं काम किती छान, तुम्ही बोलता किती छान, तुमचं अमुक किती चांगलं, तुमचं तमुक किती चांगलं. तोंडावर बोलताना गोड बोलतील. सुलभा असे लोक खूप मिळतात. सततम प्रियवादिनः. परंतु अप्रियस्य च सत्यस्य, आम्हाला अप्रिय वाटलं तरी खरं सांगणारा वक्ताही दुर्लभ आहे आणि ते खऱ्या रूपानं ऐकणारा श्रोताही दुर्लभ आहे. वक्ता श्रोताचे दुर्लभ. बघा ना, आपण उदाहरण पहा. आता याच्यात विस्तार किती करावा, पण मी आपल्याला विकल्प म्हणून सांगून जातो. दारूचं दुकान कुठं आहे असा विचारणारा श्रोता आणि त्याला दुकानाचा पत्ता सांगणारा वक्ता, दोघेही चांगले. आता हे सांगत बसलो तर वेळ जाईल. काही ठिकाणी वक्ते चांगले असतात, श्रोते चांगले मिळत नाही. काही ठिकाणी श्रोते अभ्यासू असतात, वक्त्याचा अभ्यास कमी पडतो. आणि काही वेळेला वक्ता श्रोता यांची फार चांगली गाठ पडते. उदाहरण आपल्याला सांगता येते. काही ठिकाणी वक्ता आणि श्रोता या दोघांचाही विचार करा.
दारात आलेल्या परमात्म्याला दान देऊ नको असं सांगणारे शुक्राचार्य वक्ते चांगले नाहीत, पण ऐकणारा तो मात्र बळीराजा तो चांगला आहे. तो म्हणतो काय वाटेल ते होऊ दे, पण देवाला दान देईल, देवाला दान देईल. अरे देवाने आपल्या दारामध्ये हात पसरून यावं, काय पाहिजे अजून जीवनाच्या धन्यतेकरता? काय पाहिजे? काय पाहिजे? त्या बळीराजाची आई विरोचनाची बायको, तिच्या तोंडी एक दोहा सांगितला जातो, भला हुआ नहीं गई विरोचन के साथ. हे असं म्हणते बरं का, बरं झालं विरोचन मेला, त्याच्या बरोबर सती गेली नाही, फार बरं झालं. भला हुआ नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हात. अरे मुलगा असा वाढवलाय की देवाने माझ्या मुलासमोर हात पसरावा असा पुत्र निर्माण केला. सांगणारा चुकतोय, ऐकणारा मात्र चांगलं ऐकतो. काही वेळेला उलट होतं, सांगणारा चांगला सांगतो पण ऐकणारा चांगला नसतो. संजय आणि धृतराष्ट्र, सांगणारा चांगला सांगतो, ऐकणारा मात्र धृतराष्ट्र आहे. तिथंच आहे, जैसा म्हैसा उठी कापुरा, चिखलामध्ये बसलेला रेडा बसल्यासारखा बसलाय. संसारात गुंतून आहे, मामकाहान पांडवहा याच्याशिवाय काही कळतच नाहीये जीवनामध्ये. माझं तुझं, माझं तुझं, माझं तुझं असं करणारे भेटले की समजावं धृतराष्ट्राचे वंशज आहेत. माझी मुलं तुझी मुलं, काय झालं मला सांग, माझे तुझं, माझं तुझं, माझं तुझं, हेच चालू आहे. धृतराष्ट्राचे टिकवून असतात. आणि काही वेळेला वक्ताही चांगला असतो, श्रोताही चांगला असतो. भगवान शुकाचार्य, परीक्षित राजा, भगवान श्रीकृष्ण, अर्जुन यांच्यासारख्या जोड्या आहेत. श्रवणाचं महत्व याच्यातून कळावं याच्याकरता दुसऱ्या स्कंधामध्ये परीक्षित राजा भगवान शुकाचार्यांना काही प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून भगवान शुकाचार्याने ब्रह्मदेवाला भगवंतांनी जे भगवत धाम दाखवलं आणि त्यानंतर ब्रह्मदेवाला जो उपदेश करण्यात आला त्याचा विचार बोलून दाखवतात. चतुश्लोकी भागवताचा विचार भगवान शुकाचार्याने दुसऱ्या स्कंधामध्ये बोलून दाखवला. 4 श्लोक आहेत. या 4 श्लोकामध्ये 4 गोष्टींचा विचार आला. पहिल्या श्लोकामध्ये सत्य म्हणजे काय याचा विचार आला. दुसऱ्या श्लोकामध्ये माया म्हणजे काय याचा विचार आला. तिसऱ्या श्लोकामध्ये मायाकार्य जगत म्हणजे काय याचा विचार आला. आणि चौथ्या श्लोकामध्ये हे सगळं जगत ज्या ठिकाणी लय पावतो तो आत्मा म्हणजे काय. 4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न त्यांनी विचारला, सत्य म्हणजे काय. त्याला उत्तर आहे, सत्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, जे त्रिकाला बाधित असतं ते सत्य म्हणजे परमात्मा. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागा दाविला जगदाकार. लटिके ते साच दाविले अचळ, पीडितसे काळ किती मोण. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागा दाविला जगदाकार. तुकोबाराय बोलून दाखवतात, सत्य, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य म्हणजे परमात्मा, सत्य म्हणजे परब्रह्म. हे त्याचं उत्तर दिलं गेलं. आपण कालही बोलून आलो. दुसरा प्रश्न विचारला, माया म्हणजे काय. माया 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 म्हणजे काय असते. जगद्गुरु शंकराचार्यांनी 2 श्लोकामध्ये आपल्याला मायेचं वर्णन करून दिलंय विवेक चूडामणीमध्ये. अव्यक्त नामने परमेश शक्ती, अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा, कार्यानुमेया सुधीरैव माया, यया जगत सर्वम इदं प्रसूयते. मायेचं वर्णन आहे. काय करते माया, कशी आहे. सन्नाप्य सन्नापी उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नापी उभयात्मिकानो, सांगाप्य नंगापी उभयात्मिकानो, महद्भूता अनिर्वचनीय रूपा. मायेचं स्वरूप सांगण्यात आलं. मायेचं लक्षण करताना तिला भावरूपत्व दिलं गेलंय. परंतु वेदांताच्या दृष्टीने जेव्हा ब्रह्मज्ञानी मायेचं लक्षण सांगतो तेव्हा तिला भावरूप मानत नाही, कारण त्याला परब्रह्मा व्यतिरिक्त दुसरी कसलीही भावरूपता नसते. कळण्याकरता तिला भावरूप मानलं गेलंय, पण ती सदसद विलक्षण म्हणून वेदांतांनी मानली.
ना तिच्या ठिकाणी सद्रूपत्व आहे, ना तिच्या ठिकाणी असद्रूपत्व आहे. सत असत विलक्षण असणारी ही माया, ही परमात्म्याची शक्ती आहे, जी जगताला जन्म देणारी आहे, जी त्रिगुणात्मक आहे, असं आचार्यांनी सांगितलं. आहे म्हटलं तर नाही, नाही म्हटलं तर आहे. नाही म्हणू जाईचे तव विश्वाकारे देखीचे, विश्व आईसे म्हणीजे तरी ते माया. ज्ञानोबांनी चिंतन केलं मायेचं वर्णन. आहे का माया? वेदांत म्हणतो नाही, अजातवादाच्या दृष्टीने माया नाही. मांडुक्य उपनिषदावरती जगद्गुरु शंकराचार्यांचे आजे गुरु गौडपादाचार्य त्यांच्या कारिका आहे. त्याला गौडपाद कारिका म्हणून वेदांतामध्ये मोठा महत्वाचा ग्रंथ मानला जातो, अजातवाद सांगणार. त्या एका कारिकेमध्ये गौडपादाचार्यांनी मायेबद्दल बोलताना असं म्हटलंय, धर्माम्य इति जायन्ते जायन्ते ते न तत्वतः जन्म मायोपमं तेषां साच माया न विद्यते, असं म्हटलंय. माया विद्यमान नाही. त्याच्यावर आचार्यांचं भाष्य आहे. त्या भाष्यामध्ये आचार्यांनी हा प्रश्न उत्पन्न केलाय. माया नाम वस्तू तरीही आचार्य म्हणतात नैवम साच माया न विद्यते. अरे मग माया 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 म्हणता तरी कशाला? आचार्यांनी सांगितलं बाबा, ती नाही हे सांगण्याकरताच त्या शब्दाचा उच्चार करावा. याच्याकरता ती माया नाही हे सांगण्याकरता. माया इति अविद्यमानस्याख्या इति अभिप्रायः, आचार्यांचं भाष्य असं. माया इति अविद्यमानस्य, ती विद्यमान नाही हे सांगण्याकरता. म्हणून आपल्याकडे माया शब्दाची व्युत्पत्ती जेव्हा गमतीनं सांगितली जाते तेव्हा ते उलट केलं की माया म्हणतात. या मा सा माया. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, जी नाही तिला माया म्हणा. माया शब्द उलटा केला की माया अर्थ कळतो असं. माया म्हणजे काय? जगत म्हणजे काय? तिसरा प्रश्न. या जगताचा विचार आपण काल बोलून आलो. अस्य जगतः नामरूपाभ्यां व्यापृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देशकाल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसा अपि अचिन्त्य रचना रूपस्य जन्म स्थिति भंगम यत् सर्वज्ञात सर्वशक्तेः यत् कारणात् तत् ब्रह्म. आचार्यांनी भाष्यामध्ये आपल्याला सांगितलं हे जगत आहे. ज्ञानोबांनी वेगळं लक्षण केलं, अजून जास्त वेगळं, अजून जास्त परिपक्व लक्षण ज्ञानोबांनी केलं. आचार्यांनी कशा करता केला हा भाग वेगळा, ज्ञानोबांनी कशा करता केला हा भाग वेगळा. जाऊ दे. बर, शेवटचा प्रश्न विचारला, आत्मा म्हणजे काय? आत्मा मी, स्वरूप कोण आहे मी? ज्ञानोबांनी 18व्या अध्यायामध्ये खूप विस्ताराने याचं वर्णन केलंय. जाणे अजमी अजरू, अक्षय मी अक्षरू, अपूर्व मी अपारू, अनंत मी. मी अपूर्व आहे तो मी आत्मा, अपार आहे तो आत्मा, आनंद रूप आहे आत्मा, अक्षय आहे आत्मा, अपूर्व आहे आत्मा, अज आहे आत्मा, अक्षर आहे आत्मा. काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाईये. तुकोबारांनी केलेलं चिंतन आत्मस्वरूपाचं चिंतन. सगळा विस्तार करण्याचं कारण नाही. हे चतुश्लोकी भागवत भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितलं. परीक्षित राजाने काही प्रश्न विचारले शुकाचार्यांना. अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये सृष्टी कशी बनली गेली, या सृष्टीचा लय कशामध्ये होतो, काळ काय आहे, काळाच्या पोटात कोण कोण जातं, कर्म किती आहे, काळाच्या गती कोणकोणत्या आहेत, कर्माच्या गती कोणकोणत्या आहेत, हे गुण आणि कार्य काय असतं, ही नामरूप कुठे राहतात, त्यांच्या सीमा कुठपर्यंत मानायच्या असतात, वगैरे वगैरे वगैरे. ब्रह्मांड म्हणजे काय, या ब्रह्मांडाची नेमकी व्याख्या काय आहे, या ब्रह्मांडाचं मोजमाप काय आहे, हे सगळं परीक्षित राजाने विचारलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, हे माणसाचा मुख्य धर्म काय असतो मला सांगा, भगवंताच्या अवतार कथा मला तुम्ही सांगा, त्याच्यामध्ये माणसाचा साधारण धर्म कोणता, विशेष धर्म कोणता, आश्रम धर्म कोणता, जाती धर्म कोणता, वगैरे 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 सगळं त्यांनी सांगितलं. इष्टापूर्तत्व कशाला म्हणतात, बंध म्हणजे काय आहे, मोक्ष म्हणजे काय आहे, असे सगळे प्रश्न परीक्षित राजांनी विचारले आणि शुकाचार्यांनी त्याचं उत्तर दिलं. हे उत्तर देता 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 दुसरा स्कंध जो संपत येतो त्याच्यामध्ये भागवताच्या 10 लक्षणांचा विचार सांगून हा दुसरा स्कंध संपतो. भागवताची 10 लक्षणं सांगितली.
काय आहेत भागवताची लक्षण? अत्र सर्गो विसर्गश्च ही 10 लक्षण. पुराण सांगणं वेगळं. पुराणाची लक्षणं 5 आहेत आणि महापुराणाची लक्षणं 10 आहेत. ऐका, आता ही लक्षणं का सांगण्यात आली? दुसऱ्या स्कंधाच्या शेवटच्या अध्यायामध्ये 10व्या अध्यायामध्ये महापुराणाची 10 लक्षणं सांगण्यात आली. कशा करता सांगण्यात आली? काय त्याच्यातून मिळणार आहे म्हणून ही लक्षणं सांगण्यात आली. त्याचं कारण आपल्याला सरळ सरळ एक पाहता येतं. ते असं आहे की तिसऱ्या स्कंधापासून ते 12व्या स्कंधापर्यंत जे 10 स्कंध पुढे आपल्याला विचारात घ्यायचे. तिसरा स्कंध सुरू करायचा. 2 स्कंध झाले. पहिला स्कंध अधिकार स्कंध आहे. दुसरा स्कंध साधन स्कंध आहे. साधनामध्ये श्रवण साधन मुख्य आहे. इथून पुढे तिसऱ्या स्कंधापासून ते 12व्या स्कंधापर्यंत 10 स्कंध पुढे. या 10 स्कंधामध्ये प्रत्येक स्कंधामध्ये महापुराणाचं एक लक्षण प्रकट झालं आणि ते तिसऱ्या स्कंधापासून सुरू होणार आहे याच्या करता म्हणून या 10 स्कंधाचा विचार पहिल्यांदा बोलून दाखवण्यात आला. 10 लक्षणांचा विचार पहिल्यांदा बोलून दाखवण्यात आला. आता ही जी 10 लक्षणं आपल्याला सांगण्यात आली याच्यातला सर्ग तिसऱ्या, विसर्ग चौथ्या स्कंधामध्ये, असं प्रत्येक एका स्कंधामध्ये अशा पद्धतीचा विचार बोलून दाखवण्यात आला. भागवताने आपल्याला पहिल्यांदा ही 10 लक्षणं सांगितली. तत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणं उदयः मन्वंतर ईशानुकथा निरोधो मुक्तिः आश्रयः. ही 10 लक्षणं सांगण्यात आली. ही 10 लक्षणं या 10 स्कंधामध्ये प्रकट झालेली आहेत. ही 10 लक्षणं सांगून भागवताचा दुसरा स्कंध संपतो. तिसऱ्या स्कंधाला प्रारंभ होतो. हा तिसरा स्कंध जो भागवतामध्ये व्यक्त झाला, हा स्कंध आता सर्ग नावाच्या एका लक्षणाला घेऊन प्रकट होतो. हा जो तिसरा स्कंध भागवतामध्ये आला त्याचा विचार विशेषत्वाने करतो. कारण का? कारण इथं भागवताचं एक महापुराणाचं भागवताचं एक लक्षण प्रकट झालं. काय लक्षण सांगण्यात आलं? कोणतं लक्षण भागवताचं आलं याचा विचार थोडासा सांगतो. सर्ग नावाचं लक्षण. सर्ग म्हणजे काय? सर्ग म्हणजे सर्जन. सर्जन म्हणजे इंग्रजीतला नाही, संस्कृतातला. पोट फाडून ऑपरेशन करतो तो सर्जन नाही. सर्जन म्हणजे सृजनत्व हा गुण ज्याच्याकडे आहे तो सर्जन. निर्मिती या अर्थाने येतो. भागवत तृतीय स्कंधाच्या सुरुवातीला झाला. भूत मात्रेंद्रिय धिया जन्म सर्ग उदाहरणतः. पहिल्या श्लोकात भूत, मात्रा, इंद्रिय, बुद्धी यांचा जन्म म्हणजे सर्ग मानला जातो. सृष्टी निर्मितीची प्रक्रिया म्हणजे सर्ग आहे. आता हा जो तिसरा स्कंध आहे, या तिसऱ्या स्कंधामध्ये एकूण 33 अध्याय आहेत. 33. या 33 अध्यायांचा एक विशिष्ट पद्धतीनं क्रम आणि वर्गवारीचा विचार सांगण्यात आला. 2 प्रकारानं या 33 अध्यायाची विभागणी करण्यात आली. पहिले 19 अध्याय वेगळे आणि नंतरचे 14 अध्याय वेगळे. 19 आणि 14 33 झाले. 19 अध्यायामध्ये कर्मप्रधान सर्गाचा विचार आहे आणि नंतरच्या 14 अध्यायामध्ये विवेक प्रधान, ज्ञान प्रधान अशा सर्गाचा विचार. कर्मप्रधान सर्गाचा विचार सांगण्यामध्ये आपल्याला दिती आणि कश्यपाचं चरित्र आलंय आणि नंतरच्या 14 अध्यायामध्ये विवेक प्रधान सर्ग सांगण्यामध्ये अदिती आणि कश्यपाच्या संसाराचा विचार आला. कश्यपाचं चरित्र येतं. कश्यप कोण आहे? पुन्हा तसंच आहे. कश्यप कोणाला म्हणायचं? शब्द उलटा केला की कश्यपाचा अर्थ कळतो. पश्यकः कश्यपः असं त्याची व्युत्पत्ती आहे. जे सगळं पाहू शकतात त्यांना कश्यप असं म्हणतात.
पश्यकः कश्यपः, जे सगळं पाहतात, ज्यांना सगळं दिसतं, ज्यांना सगळं पाहता येतं. कारण माणसाच्या पाहण्याला दृष्टीला मर्यादा असते, कारण ती दृष्टी पंचमहाभूतात्मक आहे. त्यामुळे त्या दृष्टीला एक मर्यादा असते. जी दृष्टी आम्हाला दाखवते ते सामान्य स्थूल असा प्रपंच, स्थूल असा पदार्थ दाखवते. ज्ञानोबरांनी म्हणताना म्हटलंय, सामाचे डोळे दाविती इंद्रिय गोडी लाविती साचती ते प्रतीती पुढी जया. डोळे आम्हाला अशा गोष्टी दाखवतात की ते सत्य म्हणून आमच्या डोळ्यासमोर व्यक्त करत असतात. डोळ्यांनी दाखवलेलं सगळंच सत्य असतं असं नाही. कदाचित त्याच्या मागे सत्यता लपलेली असते, कदाचित नाही, बहुतांश वेळेला ते असत्य असतं. वैकुंठवासी गुरुवर्य रघुनाथ गुरुजी असं म्हणायचे, डोळे आम्हाला जेवढं फसवतात तेवढे आमचे जावई सुद्धा आम्हाला फसवत नसतात. किती फसवतात आपले डोळे, नाही ते दाखवतात, नको ते दाखवतात. माणसाला डोळ्याला जे जे दिसेल ते सत्यच वाटायला लागतं, ते खरं वाटायला लागतं. मी माझ्या डोळ्याने पाहिलंय, अरे पाहिलंय पण ते खरं असेल याची शाश्वती नाही ना.